आहे युवराज नॉन स्ट्राईकवर जयेश. ओहो, पहिलाच अगला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा आणि 4 धावांनी इकडे श्री गणेश केलाय तो अर्थातच युवराज. ओहो, नॉन स्ट्राईकला इथे विकेट नक्कीच मिळाली असती पण लक्ष मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. चेक आपण एक सन्मान देखील करतोय. बंटी दादांचा आपण सन्मान करतोय. अगदी अनिश दादा जाबरे यांच्या शुभ हातानं मायेची प्रेमाची आपुलकीची अगदी प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण मोमेंटम सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतोय आपण. हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यस, अनिश दादा जाबरे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान बंटी दादांचा केला जातोय. यस, ओ टू संडी सर. मोठा फटका, टायमिंग प्रॉपर, हवाई सफर, बिग बिग विकेट. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक सजवला होता आणि अशा प्रकारे बॅक टू द पॅव्हिलियन माघारी परतावं लागेल जयेश. आज गोल्डन डकचा शिकार. संपूर्ण स्पर्धेमध्ये या रगरगत्या उन्हामध्ये खऱ्या अर्थानं जी पाण्याची व्यवस्था अगदी बंटी दादाने केल्या आहेत. दादा आपलं सतस्य पुन्हा ऋण व्यक्त करतोय. या जसवली भागमंडळ विभाग संघटनेच्या माध्यमातून आपण जे सहकार्य केलेत ना, वाखण्याजोग आहेत, कौतुकास्पद आहेत. आणि आपला हा मुख्य सन्मान आपण स्वीकारलात त्याबद्दल देखील मनाच्या अंतःकरणातून मनपूर्वक आभार. थँक्यू. कप्तान सीना थानकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नाव आहे प्रथमेश, द्यावं लागेल सर्वश्रेष्ठ, मॅन फ्रॉम कालिंजे. प्रथमेश पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार, चेंडू जाईल सीमा रेषा पार, दणदणीत चौकार. चेक चेक डीजे आपण सज्ज व्हायचं आहेत. बघा आपण एक बर्थडे सेलिब्रेशन करतोय. आदरणीय सन्मान्य रामदास दादा, अगदी आणखीन एक रामदास कांबळे आणि अनिकेत कांबळे. बघा, वर्षाचे दिवस आहेत 365 दिवस, महिन्याचे 30 दिवस आणि आठवड्याचे 7 दिवस. आणि रामदास दादा आज आपला वाढदिवस. अगदी आप जिओ हजारो साल. डीजे आपणास देखील विनंती करतोय एक बर्थडेचं गीत आपण प्ले करा. यस सर.
तुमची हो हजारो साल. अगदी बर्थडे सेलिब्रेशन देखील होताना पाहायला मिळाला. जाऊयात विद्यमान सामन्याकडे. ऑन गोईंग मॅच अगदी सांडी सरांना देखील ऐकूयात. अप्रतिम चेंडू निर्धावजी सांगता बघा. या चेंडूच्या अगोदर बड्डे सेलिब्रेट केले आहे ते आमच्या रामदास कांबळे ज्यांच्यासाठी आज मैदान सुद्धा थांबले. नक्कीच द लेजेंड खेळाडू मॅन फ्रॉम कारिवने गालसुरे बिग नेम बिग फेम. आज त्यांच्याच मुलांनी मागच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड घेतलाय. आज सुवर्ण संधी असेल. प्रथमेश ऑन फायर. बिग 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 सिक्सर. गोलंदाजी करावी लागेल झकास. पण समोर आहे प्रथमेश. दोन्ही एकाच गावातून बिलॉंग करतात. खास करून कालंजे. ओहो फेक 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 सिक्सर. बॅक टू बॅक दोन चेंडू मध्ये दोन खणखणीत षटकार मारून या फलंदाजाने दाखवून दिलंय. फाय कप्तान सिनाता. जब शौक के लिए वक्त ना मिले तो समझ लेने का जिंदगी असली जिंदगी की शुरुआत हो चुकी है. जिम्मेदारी आ चुकी है. अब यहाँ पर जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेतोय तो म्हणजे प्रथमेश. मोठा फटका स्ट्रोक फसलाय की काय. ओहो तीन चेंडू मध्ये तीन खणखणीत षटकार. प्रथमेश ऑन फायर. हायट्रिक लागवली आहे ती म्हणजेच कप्तान सिनातान प्रथमेश. ओहो पुन्हा एकदा बडा प्रहार. चार चेंडू मध्ये चार षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरलाय. लगातार चार चेंडू मध्ये चार षटकार. प्रथमेश ऑन फायर. मॅन फ्रॉम कालिंजे. क्या बात है. षटकार संपली. धावसंख्या 34. वन्स मोर प्रथमेश प्रत्येक चेंडूवर लावतोय जोर. एक गडी माघारी परतल्यानंतर स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतोय तो म्हणजे सर्व भार आधार संघाचा कारभार सांभाळतोय तो म्हणजे प्रथमेश. बघा प्रथमेश ची सांगायची गोष्ट म्हणजे बघा प्रथमेश एका डोळ्याने खूप कमजोर आहे नक्कीच. पण प्रत्येक चेंडूवर जोर नक्कीच देवाने दिलेली त्याला ही ताकद आहे त्याच्याकडे. मयूर नक्कीच बघा एका डोळ्याने प्रथमेशला नक्कीच थोडासा कमी दिसतो. देवाने कमी दिलेले हे आहे. पण आज काय दमखम दाखवतोय तो म्हणजे प्रथमेश. नक्कीच टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे ह्या खेळाडूसाठी. काय फलंदाजी केली आहे ती म्हणजेच प्रथमेश. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर उगवेल का याला सूर. ओहो टायमिंग प्रॉपर. हवाई सफर. बिग 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 सिक्सर.
वन साइड हिरो. नक्कीच कोण बनणार या मॅचचा वन साइड हिरो. 40 धावांपर्यंत मजल मारली आहे ती म्हणजेच हत्वी. ऋत्वी. ओहो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्ट्रोक फसला. बॅक टू द पॅव्हिलियन. युवराज होतोय बाद. लागेल गोलंदाजाला याच्या बरोबर कसरत. मॅन फ्रॉम जसवली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओहो अप्रतिम क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय. 2 धावांचा कॉल आणि ते 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो म्हणजेच दशरथ. ओहो अप्रतिम अंपायर. खूप डान्सर अंपायर म्हणून फेमस आहेत आमचे निलेश सर. आपले खास मित्र आहेत. अपना यार बचपन का प्यार. मोठा फटका. टायमिंग प्रॉपर. हवाई सफर. बिग 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 सिक्सर. निलेश भाईंचा जमाना. पूर्ण क्रिकेट रसिक प्रेक्षक झालाय निलेश भाऊंचा दिवाना. ओहो स्ट्रोक फसलाय. ओहो कॅच व्हायला पाहिजे होती. पकडो कॅचेस चीतो मॅचेस कॉल द्यायला पाहिजे होता. येस हा मिस कॉल आहे. नक्कीच मिळतील 2 धावा. दशरथ आल्या आल्या इथे कष्टात करतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा. फिर षटकार. पुन्हा एकदा 2. नक्की 3 चेंडूमध्ये 10 धावा बनवलेत. 3 षटकार संपले. धावसंख्येमध्ये 50. क्या बात आहे. धावसंख्या झाली आहे 50. हा 3 षटकं संपली आहेत. धावसंख्या 50. गोंदाची मार्गवर येतोय दर्पण. मॅन फ्रॉम गडफवाडी. मोहितेवाडी गडफवाडी आणि कोलमंडला सगळे आजूबाजूलाच गाव आहेत. वाईटचा इशारा पंच यांच्याकडून बघायला मिळतोय. स्टायलिश अंपायर आहेत आमचे निलेश दादा. आमचा भाईंचा आलाय जमाना. नक्कीच येणार आहे. नक्कीच प्रत्येकाची वेळ काळ ठरलेला असतो. एक जमाना येईल की नक्कीच जिकडे तिकडे निलेश भाऊंना कॉल येईल. नक्कीच अप्रतिम चेंडू. जबरदस्त सटीक लाईन आणि लेंथ. नक्कीच पंच उत्तम का असायला हवेत याचं उत्तम उदाहरण आपल्याला बघायला मिळतंय. आमचे निलेश सर असतील, उमेश सुर्वे असतील आणि आमचे व्हाईट बॉलचा इशारा पंच यांच्याकडून बघायला मिळतंय. दडपण. नक्कीच दडपण आहे का. मला असं वाटतं प्रथमेशचं दडपण आहे. कारण की मागच्याच दुसऱ्या षटकामध्ये 1 बाउन्सचा इशारा. मागच्या षटकामध्ये लगातार 4 चेंडूवर 4 षटकावर लागवलेत. ते म्हणजेच याच प्रथमेशनी त्याच्या स्वतःच्या गावातील गोलंदाजाविरोधात आकाश.
पुन्हा एकदा दिशाहीन केलं गोलंदाजी. दडपण 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 नाव आहे गोलंदाजाचं इथे दर्पण. नक्कीच आतापर्यंत मला वाटतं 3 वाईट टाकलेत. एकच चेंडू आतापर्यंत झालेला आहे. नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे 53 53. नक्कीच आज प्रथमेश काय जबरदस्त फलंदाजी केली आहे बघा. पहिल्याच जेव्हा प्रथमेश आला तेव्हा पहिल्या चेंडूवर चौकारने सुरुवात केली आहे. नंतर सिंगल. नंतर लगातार 4 चेंडूमध्ये 4 धावा. सॉरी 4 चेंडूमध्ये. ओहो कुठेतरी नजर लागली असं वाटतंय. कारण की 24 25 26 27 28 धावा बनवल्या होत्या मला वाटतं 6 चेंडूमध्ये. आणि मला वाटतं आणखी 2-4 चेंडू जर काय खेळला असता 3-4 षटकार लागले असते तर सर्वात कमी चेंडूमध्ये हाफ सेंचुरी बनवणारा पहिला खेळाडू ठरला असता. पण कुठेतरी नजर लागली ती म्हणजेच प्रथमेश याला. नवीन बॅटर राज जलवा दाखवेल का आज. ओहो इथे जीवनदान मिळालं ते म्हणजेच राज याच्यासाठी. राज मॅन फ्रॉम देवघर. ओके हरिहरेश्वर देवघर. ओके कारण की माझ्या शेजारी गाव आहे त्याचं सुद्धा नाव आहे देवघर. राजने 3 चेंडूवर जर का 3 षटकार मारले तर 10,000 रुपयाचा पारितोषिक आहे. श्रमिक यांच्याकडून सुवर्ण संधी आहे ती म्हणजेच राज याच्यासाठी. राज आणि 3 चेंडूवर जर का 3 षटकार लागवले तर 10,000 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात है. ऊपर वाले की दुआएं साथ है. नक्कीच मोठा फटका. स्ट्रोक फसलाय की काय. ओहो अप्रतिम कॅच. अप्रतिम कॅच. नक्कीच आणखी आमचे पंच सुद्धा सांगतायत फलंदाजाला की लवकर या. माँ की ममता और पिता की क्षमता. माँ की ममता और पिता की क्षमता जब औलाद समझ जाए तो घर स्वर्ग बन जाता है. नक्कीच ओमकार. नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ओमकार. धावसंख्या झाली आहे 56. नक्कीच गोलंदाजाने कमबॅक केलाय. ओहो आपला फॉलो थ्रू मध्ये इथे क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. 2 धावांचा कॉल असेल. ओ हो हो. अशा प्रकारे बाद. हा 58 धावांपर्यंत मजल मारली आहे ती ऋत्वी स्ट्रायकर्स या संघाने. 49 धावांची गरज आहे. सॉरी 59 धावांची गरज आहे ती म्हणजेच कालिंजी या संघाला.
बापवन नवशक्ती क्रिकेट संघ बापवन ब आणि त्याच्या अगेन्स्ट रामाने बंधू साखरे. चला या पण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी लक्ष वेधतोय दोन्ही संघाचे कर्णधार संघनायक. चला या आपण रामाने बंधू साखरे आणि बापवन ब आणि रामाने बंधू. मी लक्ष वेधतोय रामाने बंधू आणि बापवन. यस बापवन संघ. चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला आपण चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. खूप वेळ खूप कमी आहे. फास्ट थोडा स्पीडअप घ्यायचंय. दादांच्या शुभ असते आपण हा नाणेफेकीचा कॉइन स्पेन करतोय. इट इज टेल. यस नवशक्ती बापवन ब संघ काय नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि जो 17 निवडलाय तो 17 घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरा. चला ऑनगोइंग मॅच कडे. यस बापवन संघ ऑन द टॉस आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. 17 निवडलाय आम्ही गोलंदाजी करू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं फास्ट. ओहो रजत मॅन फ्रॉम कालिंजे. प्रथमेश सक्का भाऊ एका विरोधात खेळतायत. मैदानच्या आतमध्ये भाऊ भाऊ नसतो ही गोष्ट खरी आहे. बघा स्ट्राईकला आहे रजत, नॉन स्ट्राईकला आकाश, मॅन फ्रॉम जसवली आणि गोलंदाजीवर लावण्य. ओहो गोल्डन डकचा शिकार अर्थातच रजत. बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय धीरज. राजसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे. राज भोजने यांनी जर प्रत्येक राज यांनी जर का कॅश पकडली श्रमिक कडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात आहे. दोस्ती पक्की खर्च अपना अपना. श्रमिक कडून सुवर्ण संधी आहे. बघा मगाशी 10,000 रुपयाचा पारितोषिक होता राज भोजनेसाठी. पण हा आता राज मला वाटतं सर्व कॅच घेतल्यात तर बघा राजसाठी प्रत्येक कॅचसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. लावण्य अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. व्हेरिएशन केलं. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार ठरवला. विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो म्हणजेच लावण्य. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धीरज. धीरज स्टेप ऑफ करून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कारण धीरजला माहिती आहे 59 धावांचा लक्ष जर का
पाठलाग करायचा असेल तर पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवावी लागेल, दमखम दाखवावं लागेल. बघूया आता स्ट्राईकवर येतोय आकाश ऑफ कटर टाकलेला चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंच यांच्याकडून बघायला मिळते. बघा जे जेबीपीएल जेबीपीएल या स्पर्धेची प्रत्येक क्रिकेट संघाला एक वर्षभर लागलेली आज ती जेबीपीएल का आहे खास, कारण खास जेबीएल पीएल खेळण्यासाठी दुबईवरून आलाय आकाश. फलंदाजी करावी लागेल झकास खास या स्पर्धेसाठी. ओहो, दुबईला पुन्हा एकदा आम्हाला टप पाठवण्याचा प्रयत्न. काय क्या फात आहे, लावण्य आणि अप्रतिम टाकलेला चेंडू आणि कॅच घेतली म्हणून प्रथमेशने का. ओहो क्या फात आहे, दोन्ही फलंदाज गोल्डन डकचे शिकार. ती अर्थातच लावण्य आणि सलामीची जोडी. बघा सलामीची जोडी गोल्डन रजत आणि आकाश याला गोल्डन डकचा शिकार बनवलाय, ते म्हणजेच लावण्य आणि मूर्ती लहान पण कीर्ती छान. काय गोलंदाजी करतोय तो लावण्य छान. लावण्य मान फ्रॉम जसवली. खूप कमी वयामध्ये ह्या गोलंदाजांनी छाप सोडली आहे, ती खास करून आपल्या गावामध्ये. नक्कीच गावासाठी तर आजपर्यंत खूप खेळलोय, आता खेळूया आपल्या संघ मालकाच्या आपल्या संघाच्या नावासाठी. बघा ही स्पर्धा आहे जेबीपीएल, गावासाठी नाही, नावासाठी नाही, तर गावाकडून पुढे येण्यासाठी. शुभम न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शुभम शुभ सुरुवात करावी लागेल. धीरज आहे गरज नॉन आहे. धीरज नवीन बॅटर शुभम शुभ सुरुवात करावी लागेल. पण बघूया नवीन गोलंदाज लावण्य काय गोलंदाजी केली आतापर्यंत. 3 चेंडूमध्ये 2 विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय, तो म्हणजेच लावण्य मॅन फ्रॉम जसवली. दिशाहीन गोलंदाजी, वाईटचा इशारा पंच यांच्याकडून बघायला मिळतोय. आणि अशा प्रकारे धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे 2. नक्कीच या स्पर्धेमध्ये धावसंख्या झाली आहे 3. 2 गडी माघारी परतले येतात काळिंजे संघाची ही जोडी. नक्कीच यांच्यावर जबाबदारी असेल मॅच जिंकून द्यायची, कारण ड्यू अँड डाय आहे दोन्ही संघांसाठी. जो हार गया समजलो ह्या स्पर्धेमधून बाहेर गया. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते, एकाच धावेवर रोखले, ते म्हणजेच लावण्याने. बघा काय फिल्डिंग सजवली आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण त्याच प्रकारे गोलंदाजी करतोय, तो म्हणजेच लावण्य. बघा स्क्वेअर लेगचा फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर सजवलाय आणि लॉंग ऑन चा फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर सजवलाय, त्याच प्रकारे गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. नक्कीच कुठेतरी हा लावण्याचा गेम प्लॅन आहे. बघा छा प्रकारे तो गोलंदाजी करतोय. ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न, थोडासा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघून गेला. बॉडीचा वेध घेणारा चेंडू, पण जास्त स्विंग मिळाली लावण्याला. ओहो, 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे शुभम. क्या बात आहे, श्रमिक यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक मिळणार आहे, तो म्हणजे शुभम राज भोजने याला. थँक्यू डीजे. हा धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे 5. 3 गडी माघारी परतलेत कालिंजे या संघासाठी. आणि बघा
या कॅचसाठी राज भोजण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय आणि त्याच्या गुगल पे वर आलेले आहेत. ओके कॅश. ओके क्या बात आहे राज. मग करूया ना ॲश संध्याकाळी. अभय ज्याचाच आहे भाई तोच आहे अभय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण मला वाटतं 2च धावेवर समाधान मानावं लागेल. अप्रतिम फेकी सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळतंय आणि अशा प्रकारे पहिल्या षटक संपलाय. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे 7. 3 गडी माघारी परतलेत ते अर्थातच कालिंजे या संघाचे. आता गरज आहे ती 18 चेंडू आणि विजयासाठी मला वाटतं अजूनही 53 धावांची गरज आहे. ओके सॉरी 52. हा 18 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. बघा इथे कालिंजे संघाने एकच विचार करत असेल की बघा 18 चेंडू आहेत. 18 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 9 षटकार आपल्याला मारायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश. कप्तान सिनातान. बघा बेस्ट वर्सेस बेस्ट. समोर पण कॅप्टन आहे वाटतं. हा दोन्ही पण एकाच गावातून बिलॉंग करतात पण आज एकामेका विरुद्धात खेळताना आपल्याला बघायला मिळतंय. दोन्ही संघ दोन्ही खेळाडू कालिंजे गावातून बिलॉंग करतात. कालिंजे गावाचा विचार केला तर मला वाटतं एकदम समुद्र किनारी असलेला हा गाव कालिंजे असं नाव. कारण ज्या प्रकारे श्रीवर्धन भागवानला कालिंजे हे समुद्र किनाऱ्यालगतचे गाव आहे आणि त्याच विभागाचा ही स्पर्धा आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. नक्कीच 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो अर्थातच कप्तान शुभ सुरुवात करावी लागेल. प्रथमेश वर्सेस शुभम याने बेस्ट वर्सेस बेस्ट. कप्तान वर्सेस कप्तान. 50 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 50 धावा. कोण बनणार या माचचा छावा. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. काय सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजेच प्रथमेश. ज्यावेळी प्रथमेश आला तर पहिल्याच चेंडूवर चौकाराने सुरुवात केली होती. नंतर सिंगल. नंतर 4 चेंडूवर 4 षटकार लागवले होते. मला वाटतं तब्बल 28 की 29 धावांवर बाद झाला तो म्हणजे प्रथमेश. असं वाटलं होतं की सर्वात वेगवान हाफ सेंचुरी मारेल. ओहो परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे. पुन्हा मिळतील 2 धावा. काय गोलंदाजी करतोय. परफेक्ट यॉर्कर. ब्लॉकमध्ये हा टाकलेला चेंडू. शुभम प्रयत्न करतोय की मोठे फटके मारण्याचा पण दोन्ही खेळाडू एकाच गावातून बिलॉंग करतात तेव्हा एक दुसऱ्याची ताकद आणि कमजोरी ही नक्कीच माहिती आहे. हा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. थोडीशी मिस. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. ही दोन्ही संघांसाठी ड्यू अँड डाय. करो या मरो. इथून जर हरलात तर माघारी परतावं लागेल. नक्कीच आपल्या विभागात बोलतात ना की पहिलीच मॅच हरल्यानंतर आलात ना भाकरी खायला घरी. हा आता बघूया भाकरी खायला माघारी कोण परततोय. नक्कीच कारण की आमच्या विभागातील हे संघ आहेत. कारण की कुठेतरी ग्रामीण संघामध्ये हा शब्द नेहमीच वापरला जातो. मॅच खेळायला गेलो होतो भाई बागमांडला. काय आलं रे हरलात आलात ना भाकरी खायला घरी. या माघारी. आता कोणता संघ माघारी परततोय हे बघायचे आहे. कारण कुठेतरी गेम चेंज करावं लागेल. टॉप गिअरमध्ये बल्लेबाजी करावी लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न.
पण आता कुठेतरी आपल्याला बघायला मिळतंय की हवा थांबले आणि त्याचा फायदा इथे पृथ्वी स्ट्रायकर्स या संघाला नक्कीच मिळतोय, कारण कुठेतरी हवेची साथ मिळायला हवी. मोठे फटके मारायचे असतील, एक रन शॉट, क्या बात आहे. दोन षटकं संपली आहेत. धावसंख्या फक्त आणि फक्त 15. 3 गडी माघारी परतलेत. नक्की आता गरज आहे ती 12 चेंडू आणि विजयासाठी. आतापर्यंत मला वाटतं 44. चला स्पीडअप घ्यायचं आहे थोडासा, कारण की अजूनही लीग मॅच 6 लीग मॅचेस करायचा बाकी आहेत. कमिटी याच्या पुढच्या लीग मॅचेसवर डिस्कस करते. जयेश सर्वश्रेष्ठ करावे लागेल गोलंदाजी इथे. प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करावा लागेल. अजूनही 11 चेंडू शिल्लक. 1 बाउन्सचा इशारा पंच यांच्याकडून बघायला मिळते. 11 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. शुभम, मोठा फटका. ओ हो, शेवटपर्यंत सटला, शेवटपर्यंत प्रयत्न केला होता, पण खूप चेंडू दूर होता. अप्रतिम झेल घेण्याचा प्रयत्न, पण खूप चेंडू दूर होता. इथे मिळतील 2 धावा. 10 चेंडूमध्ये आता विजयासाठी 42 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 7 षटकार मारावे लागतील. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्याकडून बघायला मिळते. अशा प्रकारे आणखी एका विकेटचं पतन. बॅक टू द पॅव्हिलियन. शुभम माघारी परतावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय नवनाथ. ओहो, अचूक फेकी बघायला मिळाली ती मला वाटतं राज यांच्याकडून. राज यांच्यासाठी श्रमिक सुवर्ण संधी चालू आहे ना. श्रमिक राजसाठी सुवर्ण संधी चालू आहे ना विकेटसाठी. ओके, व्हाईट बॉलचा इशारा. म्हणजे श्रमिक सांगतायत की राज यांनी जर का रनआउट हिट केला तर पुन्हा 500 रुपयाचा पारितोषिक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मला वाटतं चेंडू राजकडेच येतोय. ओ हो, सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आणि गोलंदाजी चर्चा नाही होत आहे, राज नावाची चर्चा होत आहे. क्या बात आहे. राजचे फॅन खूप आहेत असं वाटतंय.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तत्पूर्वी सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि एकाच धावेवर इथे समाधान मानावं लागेल. 3 षटकं संपली आहेत. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 6 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. मला वाटतं 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारावे लागतील कालिंजी या संघाला. गोलंदाजी मार्कवर येतोय युवराज. नवनाथ. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पाच चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज आहे. इथे चमत्कारच आता वाचवू शकतो तो म्हणजे कालिंजी या संघाला. पण क्रिकेट आहे, एक चेंडू जर 9 पडला तर काही होऊ शकतो. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू. निर्धावाची सांगता अभय डॉट होते. आता 4 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते ते म्हणजेच युवराज यांच्या माध्यमातून. ओहो, जबरदस्त गोलंदाजी, क्या बात आहे. अप्रतिम व्हेरिएशन आहे ह्या गोलंदाजाकडे. आता बघूया 3 चेंडू शिल्लक आहेत आणि मॅच हातातून निघून गेली आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे कारण 3 चेंडूमध्ये ते 34 धावांची गरज आहे. ती अर्थातच कालिंजी या संघाला. मोठा फटका, स्ट्रोक फसलाय की काय. 1 बाउन्स जाईल चेंडू सीमा रेषा पार चौकार. 2 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे. ओहो हो, क्या बात आहे. पंच सुद्धा विचार करतायत करायचं तरी काय. शेवटचा चेंडू आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे. व्हाईट बॉलचा इशारा, क्या बात है. अशा प्रकारे मिळेल 4-4 चौकार आणि मला वाटतं 25 धावांनी कालिंजी हा संघ या ही मॅच हारलेली आहे आणि ऋत्वी स्ट्रायकर्स या संघाने श्री गणेशा केलंय.